नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आरटी ॲडमिशन 2024-25 ते आपण बघणार आहोत। तर त्याचा अर्ज कसा करायचा ते चला या बघूया। आणि त्या मधात मी एक माहिती पण देणार आहे जे सर्वात अपडेटेड आहे। तर चला या बघू, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला लिंकवर जायचं आहे आणि तुमच्या समोर होम पेज ओपन होणार। होम पेज ओपन होताच तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनवर जायचं आहे। तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, मग लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम टाकायचं आहे ॲज पर आधार। त्यानंतर चाइल्डची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि कॅप्चा टाकून खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। ते टाकल्यानंतर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि तुमच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन नंबर प्लस पासवर्ड येईल। तुम्हाला आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। तुम्ही आता जो तुमच्या मोबाईलवर आलेला पासवर्ड आहे तो तुम्हाला बदलवायचा असतो। जेव्हा आता तुम्ही इथे लॉग इन कराल तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। तिथे ओल्ड पासवर्ड टाक म्हणेल, जो मोबाईलवर आलेला पासवर्ड आहे तो टाकायचा आहे त्यामध्ये, आणि न्यू पासवर्डमध्ये तुम्हाला जो कोणताही पासवर्ड ठेवायचा आहे तो टाकायचा आहे। बघा आता इथेच असं आलेलं आहे। आता मी इथे सबमिट करणार। आता आयडी पासवर्ड मिळालेला आहे मला, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल। फॉर्म 4 स्टेपमध्ये आहे। पहिले चाइल्ड इन्फॉर्मेशन, नंतर ॲप्लिकेशन, नंतर स्कूल सिलेक्शन, नंतर फॉर्म सबमिशन। चाइल्ड नेममध्ये तुम्हाला पहिले तर तुमचं नाव दिलं राहील, मग बालकाच्या पूर्ण नावामध्ये पुन्हा नाव टाकायचं। पहिले आडनाव, मग फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम, तसंच आईचं भरायचं आहे सेम इंग्लिश आणि मराठीमध्ये। त्यानंतर सेम फादरचंही तसंच भरायचं आहे, सेम पहिले इंग्लिशमध्ये नंतर मराठीमध्ये। त्याच्यानंतर चाइल्डचं जेंडर काय आहे ते विचारलेलं आहे, मेल आहे की फिमेल आहे। नंतर पॅरेंटल स्टेटस काय आहे ते ऑप्शनल आहे, नॉट कंपल्सरी। जर तुम्हाला टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता। त्यानंतर येणार तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह यावर क्लिक करा। सेव्ह यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मॅपचा ऑप्शन येईल, ओपन करायचा। जोपर्यंत तुम्ही मॅप ओपन नाही करणार तोपर्यंत तुम्हाला शाळेचे नावही येणार नाही। त्यानंतर तुम्ही याच्या पहिल्या आरटीमध्ये कधी सिलेक्टेड झाला आहात का ते विचारलेलं आहे। त्यानंतर आता आपण इथे बघा मॅपवर सिलेक्ट केलं आहे। आता तुम्हाला लोकेशन निवडायची आहे कुठे येते म्हणून, आणि सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे।
ते केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर ॲप्लिकेशन यावर जायचं आहे. तुम्हाला स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर रिलिजन सिलेक्ट करायचं आहे आणि कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर जे चाइल्ड आहे ते दिव्यांग आहे का, मग HIV अफेक्टेड आहे का, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. आणि तुमची सिलेक्ट कॅटेगरी म्हणजे तुमची कास्ट कोणती येते ते पण सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आधार नंबर आहे का, यस करा आणि आधार कार्ड नंबर टाका. मग प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट यू पजेसेस फॉर ॲडमिशन, तर ॲड्रेस प्रूफसाठी यस करा. जर डिसॅबिलिटी असेल म्हणजे अपंग असेल तर यस करा. इन्कम सर्टिफिकेटमध्ये पण यस करा. बर्थ सर्टिफिकेटमध्ये यस करा. कास्ट सर्टिफिकेटमध्ये यस करा. बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ आणि इन्कम सर्टिफिकेट आपण हे ऑप्शन यस करणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह यावर क्लिक करायचं आहे. आता ही ॲप्लिकेशन सेव्ह झालेली आहे. आता मी थर्ड ऑप्शनवर सिलेक्ट करणार स्कूल सिलेक्शनमध्ये. इथे मला 2 ऑप्शन दिसत आहे, विदिन 1 किलोमीटर आणि विदिन 1 to 3 किलोमीटर. मी दोन्ही ऑप्शनमध्ये बघणार. पण यावर्षी असं झालेलं आहे की इथे तुम्हाला कॉन्व्हेंटचे नावं सिलेक्ट करता येत नाही आहेत. कॉन्व्हेंटचे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक येऊनच नाही राहिलेलं आहे. फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळा आहे ज्या गव्हर्मेंट अंडर स्कूल्स आहे, गव्हर्मेंट स्कूल, त्यांचेच ऑप्शन घेऊ शकत आहात. हे यावर्षी सर्वात मोठा अपडेट आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या स्कूल सिलेक्ट करायचं आहे त्यांच्यावर चेकबॉक्सवर राईट क्लिक करायचं आहे आणि त्यांना सिक्वेन्सने लावायचं आहे आणि सेव्ह नेक्स्टवर करायचं आहे. मग फॉर्म सबमिशन यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल, जो लास्ट स्टेप आहे त्यात तुम्हाला तुमची भरलेली पूर्ण माहिती दिसेल. प्रिव्ह्यू दिसेल तुमच्या फॉर्मचा. नेम, फादर नेम, ॲन्युअल इन्कम, HIV आहे का, डिसॅबिलिटी आहे का, ॲडमिशन रिक्वायर्ड क्लास, रिलिजन, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, गुगल ॲड्रेस, नंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ, मदर नेम, डिसॅबिलिटी, सिलेक्टेड मीडियम, कॅटेगरी, ॲड्रेस, लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड हे सगळं दिसेल आणि लोकेशनही दिसेल. अशा प्रकारे तुमचा RT फॉर्म भरला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब